मंडळी, कर्क राशीसाठी जून 2025 हा महिना सकारात्मक परिणाम देणारा ठरू शकतो. कामकाजाच्या ठिकाणी तुमचं योगदान लक्षात घेतलं जाईल. जुन्या गुंतवणुकीचा फायदा सुद्धा मिळू शकतो. खर्चात वाढ होणार आहे, तिथे मात्र तुम्हाला जरा कंट्रोल करावा लागेल. आणखीन कोणत्या महत्त्वाच्या घटना कर्क राशीच्या जीवनामध्ये जून महिन्यात घडणार आहेत, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, कर्क रास ही जलतत्वाची रास आहे आणि कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र. या राशीच्या व्यक्ती भावनाशील, काळजी करणाऱ्या, समजूतदार, संवेदनशील आणि कुटुंब प्रधान असतात. आपलं घर, आपलं कुटुंब, आपले नातेवाईक यांना खूप प्रिय असतात. इतरांच्या भावना समजून घेण्याची नैसर्गिक क्षमताच यांच्याकडे असते. पण कधीकधी कर्क राशीच्या लोकांच्या याच भावनिक स्वभावाचा इतर लोक मात्र गैरफायदा घेताना दिसतात. कर्क राशीची देवता चंद्रदेव आहे आणि चंद्र मनाचा अधिपती आहे. त्यामुळेच या व्यक्तींच्या प्रत्येक कृतीवर, प्रत्येक विचारावर भावनिकतेचा मोठा प्रभाव असतो. चंद्रदेवाची पूजा केल्यास मानसिक स्थैर्य आणि शांततेचा लाभ या लोकांना होतो. कर्क राशीच्या व्यक्ती या प्रेमळ असतात, निष्ठावान असतात हे खरं, पण कधी कधी थोडासा लाजाळूपणा किंवा आत्मविश्वासाचा अभाव सुद्धा यांच्यात पाहायला मिळतो. कर्क राशीच्या व्यक्तींनी मनाने खंबीर होण्यासाठी भगवान शिवशंकरांची उपासना करावी. आता बघूया की कर्क राशीच्या व्यक्तींसाठी जून 2025 कसा असणार आहे. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर खर्चाचं प्रमाण अधिक असेल. विशेषतः कुटुंबियांच्या गरजांवर आणि आरोग्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. जमीन जुमल्याचे व्यवहार शक्यतो पुढे ढकलावेत. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी श्री सूक्ताचं पठण रोज करावं किंवा कमीत कमी दर शुक्रवारी करावं आणि माता लक्ष्मीला कमळाचं फूल अर्पण करावं. करिअर आणि नोकरीबद्दल बोलूया. जून महिन्यामध्ये कामाच्या ठिकाणी संधी आणि अडथळे दोन्ही येतील. वरिष्ठांशी बोलताना संयम ठेवावा लागेल. नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्या थोडासा तणाव वाढवू शकतात. सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे तिथे सुद्धा संयमाने गोष्टी हाताळण्याची आवश्यकता आहे. सोमवारी पांढऱ्या वस्तूंचं दान करणं किंवा दुधाचं दान करणं कर्क राशीच्या लोकांच्या नोकरी व्यवसायासाठी शुभ ठरेल. व्यावसायिकांसाठी सुद्धा हा काळ थोडासा काळजी घेण्याचा आहे, कारण जुन्या क्लायंटसोबत नातं टिकवण्यावर भर द्या आणि नवीन करार करताना नियम आणि अटी नीट वाचा. भागीदारीत वाद होऊ शकतो, त्यामुळे तिथे स्पष्टता ठेवा. रोज चंद्रमंत्राचा जप करणं व्यवसायाच्या दृष्टीने फायद्याचं ठरेल. चंद्राचा मंत्र आहे ओम चंद्राय नमः. कौटुंबिक वातावरण कर्क राशीसाठी काहीसं तणावपूर्ण राहू शकतं. आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जोडीदाराशी चांगला संवाद साधून गैरसमज दूर करण्याची गरज असेल. मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्या. जून महिन्यामध्ये काही जुने प्रश्न उफाळून येऊ शकतात. कौटुंबिक अडचणीतून मार्ग मिळावा यासाठी सोमवारी पाण्यात थोडंसं दूध मिसळून ते झाडांना अर्पण करा. त्यामुळे कौटुंबिक अडचणी दूर होतील. विद्यार्थी वर्गासाठी ही अभ्यास करण्याची वेळ आहे, हे लक्षात घ्या. परीक्षेतील यशासाठी मेहनत घेणं आवश्यक आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्ही ध्यानधारणा केलेली तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि योग्य मार्गदर्शन घेणं सुद्धा आवश्यक आहे. जून महिन्यामध्ये कर्क राशीच्या लोकांचं आरोग्य जे आहे ते थोडंसं पोटाच्या विकारांनी त्रस्त असू शकतं, म्हणून योग्य आहार घेणं आवश्यक आहे. आणि मानसिक तणाव दूर राहण्यासाठी थोडीशी ध्यानधारणा, त्याचबरोबर आवडीच्या गोष्टी करणं आवश्यक आहे, ज्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील. कर्क राशीच्या लोकांनी त्यांच्या जीवनातील समस्या दूर होण्यासाठी कुठले उपाय करावेत, तर रविवारी किंवा सोमवारी चंद्रयंत्राची स्थापना तुम्ही करू शकता. त्याबद्दल फारशी माहिती नसेल तर अगदी साधा सोपा उपाय म्हणजे दूध, साखर अशा पांढऱ्या वस्तूंचं दान करणं. रोज रात्री झोपण्याआधी 5 मिनिटं ध्यानधारणा अवश्य करावी. राहू केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं सुद्धा कर्क राशीच्या लोकांसाठी फायद्याचं ठरतं. मित्रांनो, हे झालं कर्क राशीचं. पण तुम्हाला इतर राशींबद्दलही जाणून घ्यायचं असेल तर मेष पासून ते मीन पर्यंत सगळ्या राशींचे व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत, जे जून महिन्यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या घटना घडणार आहेत याबद्दल सांगतात. ते व्हिडिओ नक्की बघा. आणि काहींचं असं म्हणणं असतं की राशी भविष्यामध्ये सांगितलेला अनुभव काही आम्हाला येत नाही, आमच्या बाबतीत तसं काही घडत नाही. तर याला कारण असतं आपल्या वैयक्तिक कुंडलीमध्ये असणारी ग्रहांची उच्च नीच स्थिती. महिन्याचं जे राशी भविष्य सांगितलं जातं ते त्या महिन्याच्या ग्रहगोचरानुसार, ग्रहांच्या राशी परिवर्तनानुसार सांगितलं जातं. त्या ग्रहांचे साधारणतः काय फळं आहेत त्यानुसार सांगितलं जातं.
पण ते ग्रह तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये कोणत्या स्थितीत आहेत, तुमच्यासाठी लाभदायक आहेत की तुमच्यासाठी नुकसानदायक आहेत, हे पूर्णतः तुमच्या वैयक्तिक कुंडलीवर अवलंबून असतं आणि म्हणूनच त्यामध्ये थोडासा फरक येऊ शकतो. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.